अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात एका शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये गॅदरिंगच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली आहे। या घटनेत एका विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली असून पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली आहे। मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हेडज येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये 7 मार्च रोजी गॅदरिंगचा कार्यक्रम सुरू होता। दुपारी 2:30च्या सुमारास काही विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। यावेळी दीप गणेश साबळे हा विद्यार्थी आपल्या मित्राचा वाद काय आहे हे पाहण्यासाठी तिथे गेला असता आरोपी सुमित रवींद्र मुर्तडकर याने त्याच्याशी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले आणि आरोपीने आपल्या हातातील धातूच्या कड्याने दीपच्या डोक्यावर जोरात प्रहार केला। या हल्ल्यात दीप साबळे जखमी झाला असून त्याला जीवाने मारण्याची धमकीही देण्यात आल्याची तक्रारीत नमूद झाले। घटनेनंतर जखमी विद्यार्थ्याच्या जबानी रिपोर्ट आणि वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 11.8.1, 352 आणि 35.351(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून ASI विजय मानकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे। रुपाली खडसे, ज्वालादीप न्यूज, मूर्तिजापूर।